नाराज असलेले छगन भुजबळ अधिवेशन सोडून नाशिकला रवाना झालेत। मंत्रीपद डावललं त्यामुळे छगन भुजबळांची उघड नाराजी पाहायला मिळते। 7-8 दिवसापूर्वी जे आहे त्यांनी मला म्हटलं की तुम्ही राज्यसभेवर जायचं, तुम्ही आता जा राज्यसभेवर। त्यावेळेला मला राज्यसभेवर जायचं होतं, कधी आधी अगोदर म्हणजे साताराला जागा दिली, साताराला जी जागा दिली त्यावेळेला, तर त्यावेळेला का त्यांनी ती दिली नाही। मला सांगितलं की नाही, तुम्हाला लढायला पाहिजे, तुमच्याशिवाय येवणार नाही, आणि तुम्ही लढत असलात तर मग अधिक पार्टीला जो मिळेल, जो मानो पार्टी आपली पुढे जाईल। म्हटलं ठीक आहे, मी लढतो, लढलो, आणि माझ्या मतदारसंघ जे आहे लासलगाव येवला, त्यातल्या लोकांच्या आशीर्वादाने मी चांगल्या मताने निवडून सुद्धा आलो। सर सगळ्या गोष्टीमध्ये आता दोन गोष्टी चर्चा सुरू आहे की आपल्याला राज्यसभा देणं यात आपल्याला इंटरेस्ट आहे का किंवा सांगण्यात आलंय का सर? असं आहे ना, आता काय होतं, मी त्यावेळेला त्यांना सांगितलं मला ताबडतोब का मी जाऊ शकत नाही, माझ्या मतदारसंघाच्या मतदारांबरोबर ती प्रतारणा ठरेल, त्यांचा तो विश्वासघात ठरेल। कारण राज्यसभेवर जायचं तर मला विधानसभेचा ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल, तर ते माझ्या लोकांना काय दुःखदायक आहे, ते कदाचित रागवणार, पण निश्चितपणे मी म्हणजे त्यांच्याशी प्रतारणा करू शकत नाही। आणि ज्यांनी मला जीवापाड प्रेम दिलं त्या मतदारसंघामध्ये मी असं वागणार नाही। मग ही ऑफर तुम्ही स्वीकारणार नाही का मग राज्यसभेची? सर पण जरंगे पाटलांविरुद्ध तुम्ही लढला, जरंगे पाटलांविरुद्ध तुम्ही तुम्ही मोठं लढला। आंदोलन उभं केलंय ओबीसी समाजात, हे अपेक्षित होतं का तुम्हाला? अजिबात नव्हतं, अजिबात नव्हतं। बरं, पण एक हेही सांगतो, त्यावेळेला सुद्धा मी ज्यावेळेला आंदोलन मी उभं केलं नाही, मी माझ्या ओबीसीच्या मागासवर्गीय संरक्षणासाठी मैदानात आलो, घरदारं जाळायला लागल्यानंतर, आणि त्यावेळेला मी अगोदर राजीनामा दिला आणि सांगितलं हा राजीनामा घ्या, मी आता लढणार आहे, आणि मग जे जे कोणी चुकीचे असेल त्यांच्याविरुद्ध बोलणार आहे। त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही आता त्या राजीनाम्याबद्दल काही चर्चा करू नका। म्हटलं ठीक आहे। आणि मी तुम्ही पाहिलं की हाऊसमध्ये सुद्धा दोन्ही बाजूचे लोक माझ्या अंगावर येत असताना सुद्धा मी माझी बाजू ठणकावून कायद्याची जे काही जजमेंट्स आहेत ते घेऊन मांडली, आणि आपण पाहिलं की मी पूर्णपणे जे आहे त्या लढ्यात उतरलो। आता त्याच्यानंतर एक आहे की त्याचा फायदा नक्कीच जो आहे लाडकी बहीण आणि ओबीसी या घटकांचा फायदा महायुतीला एवढं मोठं यश मिळण्यामध्ये नक्की झालेला आहे, असं लोकसुद्धा म्हणतात। आता विधानसभेत मी गेलो होतो, तिथे दोन्ही बाजूचे लोकसुद्धा तेच म्हणत होते, पण ठीक आहे। तुम्ही म्हटलं गिफ्ट भेटलं म्हणून, गिफ्ट भेटलं म्हणून मग कशामुळे तुम्ही आता काही वेळापूर्वी म्हणलात की हे तुम्हाला गिफ्ट हे ओबीसीला खरंच डोमिनेट केलं गेलं किंवा जरांगेंच्या विरोधात तुम्ही भूमिका घेतली म्हणून घेतली गेली? आता मला एक कसलं बक्षीस मिळालं तुम्ही विचारता, त्याच्यावर मी एक वाक्य उत्तर देतो। म्हटलं हो, बक्षीस मिळालं, मी काय सांगू तुम्हाला? तुमच्याशी चर्चा अजित पवार किंवा प्रफुल्लभाईंनी कुठलीच केली गेली नाही? मी तुम्हाला सांगितलं 8 दिवसापूर्वी, त्यावेळेला मी ते प्रपोजल पूर्णपणे नाकारलं आणि सांगितलं मी आता माझा विधानसभा पदाचा राजीनामा देऊ शकत नाही, ती माझ्या मतदारांची प्रतारणा ठरेल, त्यांचा विश्वासघात ठरेल, मी नाही जाणार। आता तुम्ही 1-2 वर्षानंतर आपण विचार करू त्याचा, असं मी त्यांना सांगितलं। काही चर्चा झाली का गेल्या काही तासात? नाही, त्याच्यानंतर मी नाशिकला रवाना होता। हो, आता काय नाशिकला बाकी लोक जरा भेटायला येणार आहेत, त्यांचे सारखे फोन चालू आहेत, हे करणार। अधिवेशन अटेंड नाही करणार तुम्ही? पुढची काय भूमिका असेल? आता बघू, यहाँ नहीं चाइना वहाँ नहीं। राज्यसभेवर जा असं अगदी 7-8 दिवसांपूर्वीच सांगितलं असं भुजबळांनी म्हटलेलं आहे। आता राज्यसभेवर जाणं म्हणजे मतदारांची प्रतारणा असं देखील मत भुजबळांनी व्यक्त केलंय।